नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना यामध्ये आता खूप मोठे बदल होणार आहेत. कारण ज्यांची पात्रता नसताना सुद्धा ज्या महिला या योजनेचा फायदा घेत होते, आता त्यांच्यावर सरकारने कठोर उपक्रम राबवलेला आहे. महाराष्ट्रात नुकतीच सुरू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सबलीकरणाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना आणण्यात आली होती. मात्र प्रारंभिक टप्प्यातच काही ठिकाणी बनावट लाभार्थ्यांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाच्या डेटाची तपासणी करून खोटे अर्ज करणाऱ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला. आता बघूयात की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार. राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की आता लाडकी बहीण योजना अंतर्गत फक्त खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच लाभ मिळणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलांचा किंवा त्यांच्या पतीचा इन्कम टॅक्स डेटा सरकारकडून थेट तपासला जाईल. ज्यांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे फसवणूक करणाऱ्यांपासून योजना सुरक्षित राहील. तर या योजनेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे आणि वयसुद्धा 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान पाहिजे. महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा एकल आई असावी आणि घराचं उत्पन्नसुद्धा ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावं. कोणताही कुटुंब शासकीय सेवेत नसावा. कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावा. आता या योजनेसाठी कोण पात्र नाही आहेत, तर सरकारच्या स्पष्ट निर्देशानुसार महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात, शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करतात, जास्त जमीनधारक किंवा उच्च उत्पन्न वर्गातील कुटुंब, ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन योजना मिळवण्याचा प्रयत्न केला, या सर्वच महिलांना ही योजना आता याचा लाभ घेता येणार नाही. कारण आता फसवणूक रोखण्यासाठी सरकारनं डिजिटल पडताळणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा थेट आर्थिक मदत जाणार आहे. परंतु जर फसवणूक झाली तर हा निधी गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आता सरकारने डिजिटल डेटाबेस आणि इन्कम टॅक्स विभागाच्या डेटाशी लिंक करून लाभार्थ्यांची नोंदणी पडताळण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. तर अशाच योजनांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज लाडकी बहीण योजनेचे अपडेट्स पाहायला मिळतील. धन्यवाद.